नमस्कार. प्रेमाने बोला. धन निरंकार. आपण रोज देवाची पूजा करतो, मंदिरात जातो, प्रार्थना करतो. पण तुम्हाला माहित आहे का, देवाला सर्वात जास्त आनंद कशाने होतो? जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका साध्या आणि सोप्या अभंगातून याचं उत्तर देतात. ते म्हणतात, सेवा भाव हा मनी धरा, अहंकार हा दुरसारा. नरसेवा नारायण सेवा, हेच भक्तीचे लक्षण. दीन दुबळ्यांची काज, तोच ईश्वराचा साज. तुका म्हणे सेवा धर्म, हेच मनुष्याचे कर्म. आज आपण निरंकारी विचाराच्या मतीने या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा साधा आणि सोपा अर्थ समजावून घेणार आहोत, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या जीवनात याचा उपयोग होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल. प्रेमाने बोला. सेवा भाव हा मनी धरा, अहंकार हा धुरसारा. संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, जर मनात सेवा करायची असेल तर पहिला स्वतःचा अहंकार किंवा मीपणा सोडावा लागेल. निरंकारी विचारामध्ये हेच सांगितलं जातं. आपण कोणाची निस्वार्थ भावनेने किंवा कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा केली पाहिजे. पण आपण काय करतो, कोणाला तरी 2 पैशाची मदत करतो किंवा एक छोटी मदत करतो आणि अहंकारानं म्हणतो मी केलं किंवा माझ्यामुळं तुझं काम झालं. निरंकारी संत म्हणतात, आपल्या प्रत्येकात ईश्वर आहे. आपण इतरांची सेवा करतो किंवा मदत करतो म्हणजे त्यांच्यावर काही उपकार करत नाही, तर ईश्वरानेच आपल्याला कोणाच्या तरी कामी येण्याची संधी दिली असते. हा भाव ज्यावेळी मनात येतो त्यावेळी आपल्यातला अहंकार गळून पडतो आणि मन शांत होतं. दासला या संदर्भात एक दृष्टांत आठवतो. गुरु शिष्य होते आणि शिष्याला एकदा सेवेचा किंवा मदत कर्त्याचा अहंकार झाला. मग गुरुने एक दिवस त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या शिष्याला सांगितलं, पुढच्या 10 मिनिटात तू कोणाची एकाची मदत करून ये किंवा कोणाची एकाची सेवा करून ये. शिष्य बाहेर पडतो, सेवा करण्याची संधी शोधतो. मग एक आजीबाई रस्ता पार करताना त्याला दिसते. तो पळत पळत आजीबाईजवळ जातो आणि आजीबाईला म्हणतो, मी तुम्हाला रस्ता पार करायला मदत करू का? त्यावेळी आजीबाई म्हणते, नको, माझं पाय गट आहेत, माझं मी जाते. दुसरी संधी शोधायचा प्रयत्न करतो. एका आईस्क्रीमच्या गाड्याजवळ एक लहान मुलगी आईस्क्रीमच्या गाड्याकडे बघत उभारलेली असते. या शिष्याला वाटतं, आपण या मुलगीला मदत करू किंवा एक आईस्क्रीम घेऊन देऊ. म्हणून त्या मुलगीजवळ जातो आणि म्हणतो, बाळ, तुला मी आईस्क्रीम घेऊन देतो. त्यावेळी ती मला नको म्हणते आणि तिथून धूम टोकते. घड्याळात बघतो, शेवटची 1-2-3 मिनिटं राहिलेली असतात. कुणाची तरी सेवा केली पाहिजे म्हणून तिथं जवळच एक वडापावचा गाडा एक मावशी चालवत असते आणि ती वडत तळतेली असते. त्या मावशीजवळ जातो आणि हा शिष्य म्हणतो, मावशीबाई, मी तुम्हाला वडत तळायला मदत करू का? त्यावेळी ती मावशीबाई म्हणते, नको बाबा, माझं सगळं वडं बिघडून टाकशील, तुलाच पाहिजे तर एक खा, असं म्हणते. घड्याळ बघतो, वेळ संपलेली असते. नाराज मनानच गुरुकडे जातो. गुरु विचारतात, या 10 मिनिटात तू मी किती जणांना मदत केली किंवा किती जणांची सेवा केली? त्यावेळी शिष्य मान आणून सांगतो, एकाची नाही, मला एकानेही संधी दिली नाही, एकानेही मोका दिला नाही. त्यावेळी गुरु म्हणतात, आपल्या मनात जरी सेवा करण्याची इच्छा असेल तर ती संधी किंवा मोका हा ईश्वरच देतो. म्हणून ज्यावेळी कुणाची सेवा करायची संधी मिळेल किंवा मोका मिळेल तर ही ईश्वराची कृपा समजा. आणि असा ज्यावेळी मनात भाव येतो त्यावेळी आपल्यातला अहंकार गळून पडतो आणि मन शांत होतं. प्रेमाने बोला. नरसेवा नारायण सेवा, हेच भक्तीचे लक्षण. नर म्हणजे माणूस आणि नारायण म्हणजे देव.
संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये समजवतात, माणसाची सेवा करणं हीच खरी ईश्वराची सेवा होय. आज आपण देवाला शोधायला कुठे कुठे जातो, हजारो किलोमीटरचा प्रवास करतो. निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज म्हणतात, माणसानं माणसावर प्रेम करावं आणि एकमेकाचा आधार बनावं. मंदिरातील मूर्तीची पूजा करणं सोपं आहे, कारण आपण कशीही केली तरी मूर्ती उलट बोलत नाही. पण एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं, आजारी माणसाची विचारपूस करणं हीच तर खरी भक्ती आहे. जर आपण माणसांनाच मानत नसू, आपल्या घरातील आई वडिलांनाच मानत नसू, तर देवाच्या पूजेला काहीही अर्थ नाही. म्हणून माणसाची सेवा करणं हीच खरी भक्ती आहे आणि तीच देवाला मान्य आहे. प्रेमाने बोला, दीन दुबळ्यांची काज, तोची ईश्वराचा साज. काज म्हणजे काळजी किंवा गरज, आणि साज म्हणजे दागिना किंवा शृंगार. संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये समजावतात, जे लोक गरीब, अनाथ किंवा अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातात, तेच लोक देवाला सर्वात जास्त आवडतात. म्हणून निरंकारी मिशन आज जगभरामध्ये हेच काम करत आहे. कुठे रक्तदान शिबिरे लावली जातात, कुठे आरोग्य शिबिरं भरवली जातात, तर कुठे स्वच्छता कॅम्प लावलेले जातात. कारण निरंकारी मिशनचा हा संदेश आहे की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. आपण देवाला सोन्या चांदीचा मुकुट किंवा दागिना घालतो, पण देवाचा खरा दागिना कोणता हे आपल्याला माहित आहे का? आपण जेव्हा दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणतो, तोच खरा देवाचा शृंगार असतो. म्हणून दीन, दुःखी, गरीब व गरजू लोकांची सेवा करा, कारण हीच खरी भक्ती आहे. प्रेमाने बोला, तुका म्हणे सेवा धर्म, हेची मानवाचे कर्म. संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये समजवतात, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, तर आपलं मुख्य काम काय असतं? फक्त स्वतःसाठी जगणं, पैसे कमवणं आणि स्वतःचं घर भरणं नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, सेवा हाच माणसाचा खरा धर्म आहे आणि हेच त्याचं पहिलं कर्तव्य आहे. आज माता सुदीक्षाजी महाराज जगाला हाच संदेश देत आहेत की धर्म कोणताही असो, मानवता किंवा माणुसकी हाच आपला खरा धर्म आहे. जातपात, गरीब श्रीमंत हे विसरून जेव्हा आपण इतरांची मदत करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस बनतो. म्हणून संत म्हणतात, खरा त्यो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रेमाने बोला, संत जनानो, आज आपण काय शिकलो? कोणाची मदत करताना मनात गर्व आणू नका. प्रत्येक माणसात देवाला पहा. जमेल तशी अगदी छोटी का असेना, पण कोणाला तरी मदत करत राहा. चला तर आज आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्यामुळे आज कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येईल असं काहीतरी करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि सोप्या विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, सेवा करत राहा. प्रेमाने बोला, दयाने.